चांगलंय. सूनबाईंनी लिहिलंय आंबिले गॅरेज. वा, तेज प्रताप. आणि तुम्ही लिहिलंय तांबिले गॅरेज. नाही, आंबिलेच आहे. हा, आंबिलेच आहे. मला नीट दिसलं नाही तिथे, म्हणजे बघितलं नाही मी गॅरेजमध्ये होतो ना, आतमध्ये होतो. ह्या बाहेर होत्या गॅरेजच्या. यांचं पूर्ण वेळ लक्ष तिथं बाहेर होतं, म्हणजे बोर्ड बघितलं त्यांनी. आंबिलेच आहे ती, आंबिलेच आहे माही. हा, आंबिलेच आहे. हो हो हो, आंबिलेच नाव होतं ते. त्यांनी नीट पाहिलं नसेल ते. ठेवतो आम्ही विश्वास आमच्या पोरावर. आंधळा विश्वास आहे आमचं त्यांच्यावर. तुमच्यावर जाऊ दे. या विषयावर तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही आमची. आम्हाला फक्त तेज प्रतापांशी बोलायचं. हिंडा कमी कपड्यात, बिना कपड्यात गावभर हिंडा, आमचं नाक कापत. ही आपल्या आईसाहेबांची गावात काही भरत आहे, त्यांचं काय नाव आहे, त्यांना किती आदर मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आणि आमची बदनामी करणाऱ्या यांना आम्ही फक्त तुमच्यासाठी सहन करतोय. तेज प्रताप, यापुढं असं काही झालं तर काय वहिनी साहेब, किती वेळ? आज काय बाथरूम मध्येच मुक्काम का? 2-3 वेळा नॉक करून गेले मी. नाही काय आहे, त्या जंगलात ना मला खूप फ्रेश वाटत होतं. मग म्हटलं जर अजून फ्रेश व्हावं. दीदी जेवण आणलंच जेवण? ये ठेव. काय करेक्ट टाइमला जेवण आलंय. मी आत्ता जाऊन जेवायलाच बसणार होते माहिती. हळूहळू खाऊन घे. सॉरी वैदेही. नाही म्हणजे मी आणि थंडरने तुम्हा दोघांनाही काहीच न कळवता हे सगळं घडवून आणलं. पण खरं सांगू का, आम्हालाही नाही वाटलं की हे इतकं लांबवर जाईल, एवढं सगळं काही घडेल म्हणून. सो सॉरी. ठीक आहे, इट्स ओके. तुमचं इंटेन्शन चांगलं होतं ना, मग ठीक. हो म्हणजे आम्हाला दोघांना असं वाटलं की तुम्हाला दोघांना जर एकांत मिळालं तर तुमच्यातल्या गोष्टी सॉर्ट आउट होतील, गैरसमज नाहीसे होतील. मग आता तुमच्यात झालं ना पॅचअप, मिटले ना सगळे गैरसमज. काय सांगू तुला आता, म्हणजे तुमचं पॅचअप झालंच नाही. तेजात तुझ्याशी बोललाच नाही. बोललाच नाही असं नाही म्हणता येणार. बोलला तो, म्हणजे एक इंटरेस्टिंग ट्रिप झाली असं म्हणता येईल.
काही गमतीशीर गोष्टी झाल्या. पण आज जसा बोलला तसा नेहमी बोलेल ह्याची काही गॅरंटी नाही. आणि गैरसमज तर नाहीच दूर झाले. वैदेही, सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवं ग. करेक्ट टाइमला जेवण घेऊन आलीस तू माहितीये. माझं ना भुकेने डोकं दुखायला लागलं होतं आता. थँक्यू काय, मी नाही मागवलं जेवण. तू नाही मागवलंस म्हणजे मग कोणी मागवलं? अरे मूर्ती, हा तुला ते जेवणाचं ताट तुझ्या वहिनी साहेबांच्या खोलीत नेऊन ठेवायला सांगितलं होतं, ठेवलं काय? कधीच ठेवलं असतंय बघा. जेवायला सुरुवात केली का त्यांनी? आतापर्यंत जेवण करून ताट रिकामा झाला असते बघा. पण ते दादा तिकडं प्रियाताई पण असते बघा. ठीक आहे, चल वाढ चल वाढ, लय भूक लागली. त्या जंगलातल्या अर्ध्या रातळानं काय पोट भरलं नाही माझं. अयो, म्हणजे तुम्ही जंगलात रताडे खायला गेले असते की काय? ए, मूर्ती, श्श. मी काय बोललो नाही आणि तू काय ऐकलं नाही, कळलं? वाढ. वैदेही, थँक्यू सो मच. आज तू सगळं सांभाळून घेतलंस. माई एवढी टेन्शन मध्ये होती की मला वाटलं की आता माझं आणि थंडरचं काहीच खरं नाही. पण तू काय कमाल स्टोरी सांगितलीस ग. नाहीतर आमची वाटच लागली असती. नाही म्हणजे मला वाटलं की तू आता सगळं खरं खरं सांगणार. नाही म्हणजे तुला खोटं बोलायची सवय नाहीये ना. तुला त्रास झाला असेल ना खोटं बोलायचा. जी माणसं अख्खं आयुष्य साऱ्या जगासमोर खोटं बोलत आली त्यांच्यासमोर खोटं बोलण्याचा काय त्रास करून घ्यायचा. हॅलो, तू कुठे हरवलीस? काय नाही, जंगलात. ए पण प्लीज सांग ना, काय काय घडलं? सांगू? सांगते सांगते.